नमस्कार विद्यार्थ्यांनो, सीटीईटी 2026 सीटीईटी फॉर्म सुरुवात झालेली आहे. भरला असेल तर चांगली गोष्ट, नसेल भरला तर तुम्ही भाषा कुठली निवडलेली आहे, भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये कुठली भाषा निवडलेली आहे ते तुम्हाला इथं पाहणं गरजेचं आहे. या दोन भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये तुम्हाला 50% निवडताना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि 100% गॅरंटी देतो तुमचे मार्क तिथं वाढणार आहेत. म्हणजे तुम्हाला सीटीईटी पास व्हायचं असेल तर या दोन लँग्वेज खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. कशी लँग्वेज निवडायची आहे इथं तुम्हाला सांगितले, ती सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरणार असाल, महाराष्ट्र एक्झाम देणार असाल, तुमची मातृभाषा मराठी असेल किंवा हिंदी असेल तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता पेपर आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया आणि या पेपर मध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय ते पण या ठिकाणी आपण थोडस बॅक येतोय, एक सेकंद वेट करा. ओके चल ठीक. बघा हा तुमचा पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं सब्जेक्ट दिलेला आहे, इथे नंबर ऑफ क्वेश्चन दिलेत, नंबर ऑफ मार्क दिलेत आणि तुमचा ड्युरेशन दिलाय. आपल्याला फक्त पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण घ्यायचे. पेपर 1 ला पाहिलं असेल तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोलॉजी आहे. ठीक आहे. आता किती प्रश्न आहेत तर 30 प्रश्न आहेत. इकडे मॅथमॅटिक्स 30 प्रश्न आहे, एन्व्हायरमेंट स्टडीज 30 प्रश्न आहेत. आपल्याला सध्याच्याला याचं काहीच बघायचं नाहीये, आपल्याला पाहायचं फक्त लँग्वेज. काय पाहायचं? लँग्वेज. कारण हा व्हिडिओ आपण लँग्वेज घेतलाय. तुमची लँग्वेज 1 कंपल्सरी आहे आणि लँग्वेज 2 सुद्धा कंपल्सरी आहे. लँग्वेज 1 ला सुद्धा 30च मार्क आहेत, 30च प्रश्न आहेत आणि 30च मार्क आहेत. सेम इकडे सुद्धा 30 प्रश्न 30 मार्क. इथं तुम्हाला हे दोन जे आहेत 60 प्रश्न, ठीक आहे, आणि 60 मार्क मिळून देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पहिली लँग्वेज जी आहे तुमची लँग्वेज 1 कंपल्सरी कुठली निवडायची आहे त्या संदर्भामध्ये आहे. आता बघूया लँग्वेज 1 जी आहे तर ही कुठली निवडायची लक्षात ठेवा. तुम्ही महाराष्ट्राच्या अनेक जण आहेत ज्यांनी टीईटी दिलेली आहे परंतु ते टीईटी ला पास झालेले नाहीत किंवा आता टीईटी दिली असेल, इतर क्लासेसच्या जे काही आन्सर की आले त्याच्यानुसार त्यांना कमी मार्क असतील, त्या सगळ्यांसाठी महत्वाचं तुम्ही पेपर 1 ला जी कुठली तुमची लँग्वेज निवडा तर मराठी निवडा. कुठली निवडा? मराठी. तुमची मातृभाषा मराठी आहे, सगळं मराठीत चालतंय, ठीक आहे, तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे समजते तर मराठीत निवडा. का बरं? कारण अशी इंग्रजीची बोंब आहे सगळ्यांची, त्यामुळे पहिली मराठी सगळ्यात नंबर 1 निवडा. त्याच्यानंतर घेतोय मी ज्यांची कोणाची मातृभाषा हिंदी आहे, इंग्रजी, त्यांच्यावर सुद्धा पहिलं मराठी लक्षात ठेवा. त्यानंतर 2 नंबरची लँग्वेज. ठीक आहे. अनेक जणांना वाटत असेल की इंग्रजी मला जमते, तरी पण त्या ठिकाणी 2 नंबरची जी काय पेपर 2 नंबरची लँग्वेज आहे कंपल्सरी तर ती हिंदी घ्या. का बरं हिंदी घ्या? कारण की हिंदीचं व्याकरण मराठीचे व्याकरण सरासरी सारखंच आहे. त्यात थोडेफार काही शब्द वेगळे आहेत परंतु तुम्हाला कळते. तसंही तुम्ही मराठी त्या ठिकाणी बोलत नाहीयेत परंतु मराठीचं जे काही ग्रामर आहे आणि हिंदीचं जे काही ग्रामर आहे दोघं सेम लेवलचं आहे. आणि आपल्या या चॅनलला तुम्हाला रेग्युलर एक उद्यापासून संपूर्ण मराठीचं सुद्धा दुपारी तुमचं मराठीचं लेक्चर असेल ग्रामरचं आणि मग हिंदीचं असेल. काय असेल? हिंदी ग्रामरचं असेल. तर हिंदीचं सगळं ग्रामर घेतो, काळजी करू नका. कोणाला हिंदीचं बुक पाहिजे असेल, नोट्स पाहिजे असेल ती सुद्धा आपल्या टेलिग्रामला अवेलेबल करून देतो. ठीक आहे. आणि हिंदीचे सगळे व्हिडिओ आपल्याला फ्री मध्ये तुम्हाला मिळतील युट्यूब आपल्या या चॅनलवर. त्यामुळे पहिला लँग्वेज ही मराठी घ्या आणि दुसरी लँग्वेज ही हिंदी घ्या, जेणेकरून इथं मराठीला 30 पैकी आता पेपर 1 तुमची मातृभाषाच आहे म्हणून थोडस अवघड पेपर तो हरकत नाही. काय अवघड येत नाही, काय थोडस पोएम रिलेटेड म्हणजे कविता रिलेटेड एक पॅसेज तुम्हाला असतो आणि एक गद्य रिलेटेड पॅसेज असतो, त्यावर थोडस पण सारखा असतो, त्या पॅसेज मध्ये त्याचा अर्थ दडलेला असतो. काय काळजी करायची नाही. इथं तुम्हाला लक्षात ठेवा या 30 पैकी 25 जरी आले आणि इथं या 35 इथं तुमचे 50 मार्क होता, किती होता? 60 पैकी. पण इथं जे अनेक मुलं आहेत हे इथं तुम्हाला लक्षात ठेवा एक 55 ते 60च्या दरम्यान मार्क अनेक जण घेतात. काही जण आउट ऑफ सुद्धा इथं मराठी आणि हिंदीला मार्क घेतात. त्याच्यामुळे तुम्हाला भाषा 1 जी आहे कंपल्सरी मराठी घ्या, हिंदी घ्या. आता प्रश्न असा आहे की मराठी मातृभाषा नाही हिंदी आहे, हिंदीच मातृभाषा आहे. मराठी बोल कंटिन्यू घरात सुद्धा हिंदी बोलतात, मातृभाषा सुद्धा हिंदी आहे आणि हिंदी सुद्धा अभ्यास केला तर तुम्ही इथं नंबर 1 जो पेपर आहे तो हिंदी घ्या. आणि पेपर 2 ला हिंदी घेता येतात तर नाही, इथं तुम्ही मग तुमची जी कुठली लँग्वेज असेल, इतर भरपूर लँग्वेज दिलेल्या आहे, इंग्रजी आहे, संस्कृत आहे, पाली आहे, ज्या कुठल्या लँग्वेज त्यातली कुठली एक लँग्वेज घ्या किंवा इंग्रजी घ्या पेपर 2 ला.
ठीक आहे. तुमची मातृभाषा जरी इंग्रजी असेल तरीही त्या ठिकाणी पेपर 2 ला इंग्रजी घ्या, पेपर 1 ला हिंदी, या प्रकारे तुम्ही घ्या. कारण इथं तुम्हाला हे 60 प्रश्न 60 मार्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि हिंदी घेतली असेल तर लक्षात ठेवा, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. कारण इथंच तुम्हाला कंटिन्यू काय केलं जाणार आहे, रोज रेग्युलर हिंदी व्याकरणाचे जे काय तुमचे मागचे पेपर आहेत ते सुद्धा सोडवले जाणार आहे. त्यासोबत मराठी सुद्धा घेतलं जाणार आहे. संपूर्ण सीटीईटीचा जो काय स्लॅब असेल तो तुमचा रेग्युलर उद्यापासून घेतला जाणार आहे. ओके, एक सेकंड. हा, चला आता बघा, पेपर 1 आणि पेपर 2 चा जर विचार केला तर पेपर 1 ला जी कुठली लँग्वेज घेतली तीच तुम्हाला पेपर 2 ला 1 ला लँग्वेज घ्यायची असणार आहे. पेपर 2 ला जी कुठली तुमची लँग्वेज येईल तीच तुमची इथं पेपर 2 ला असणार आहे. म्हणजे भाषा 1 पेपर मधली आणि भाषा 2 तीच तुमची पेपर 2 मध्ये भाषा 1 आणि भाषा 2 राहणार. लक्षात ठेवा, सेम आहे. बालविकास शिक्षण आहे, फक्त इथं 60 मार्काचं वेगळं आहे. ठीक आहे, विज्ञान आणि गणित वाल्यांचं वेगळं आहे, सामाजिक शास्त्र वाल्यांचं वेगळं आहे. ओके, बस बाकीचं इकडं सेम आहे. त्यामुळे बालविकास शिक्षण हे सुद्धा तुमचं उद्यापासून रेग्युलर लेक्चर असणार आहे. त्याच्यानंतर पर्यावरण अध्ययन आपण टीईटी ला सुद्धा घेतलेलं आहे, अनेक जणांना त्याचा फायदा झालेला आहे, यावेळेस सुद्धा घेणार आहोत. आणि त्याच्यात विशेष म्हणजे भाषा 2 जे आहे तर हिंदी हे कंटिन्यू तुम्हाला उद्यापासून मिळणार आहे. तर ज्याने फॉर्म भरला नसेल तर पहिली लँग्वेज तुमची मराठी निवडा, दुसरी लँग्वेज हिंदी निवडा. तर कोणाला हिंदी येत नसेल, इंग्रजी चांगली वाटत असेल तर इंग्रजी निवडा. परंतु पहिली कुठली लँग्वेज असेल तुमची मातृभाषा निवडा. अनेक जण आहेत महाराष्ट्राचे, त्यांचं काय झालेलं बघा, सांगतो मी तुम्हाला. टीईटी जो पेपर आहे टीईटी, ठीक आहे, या टीईटीच्या त्यांना 30 पैकी मार्कच येत नाहीयेत. 10 मार्क बळजबट, 9 मार्क, 7 मार्क, 8 मार्क, ठीक आहे, असे मार्क तुम्हाला इंग्रजी येत आहेत. आणि तरीही तुम्ही भाषा 2 इंग्रजी घेत असाल तर या ठिकाणी 100% घेऊ नका, हिंदी घ्या. कारण हिंदीची तुम्हाला आपल्या चॅनल सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे. टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. हिंदीची बॅच सुद्धा आपली संपूर्ण फ्री मध्ये असणार आहे, काळजी करू नका. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. अधिक काही प्रश्न असतील तर तुम्हाला पट्टी फिरताना दिसते, या पट्टीवर आपला नंबर आहे, व्हॉट्सअपला तुम्ही त्या संदर्भामध्ये माहिती विचारू शकता. सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला सुद्धा मिळेल. ठीक आहे, चलो थांबतो.